हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं क्रोचेट बाय कल्पना या चॅनलमध्ये. आज आपण तोरणाची पट्टी कशी करायची ते बघणार आहोत. अगोदर माऊली तिलक तिलक कसं बनवलं ते बघितलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये. आता पट्टी कशी करायची ते बघणार आहोत. आता मी 18 चेन घेतलेले आहेत. 18 चेन घेतलेले आहेत. त्यातल्या 2 स्किप करायचे आपल्याला आणि बाकीच्या रिमेनिंग याच्यावर 16 डबल क्रोशे करायचे आहे. 16 डबल क्रोशे करायचे आहे. थ्री, 4, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, आणि आता आहे लास्ट 16. त्यानंतर 3 चेन करणार आहे आपण. प्रत्येक वेळेस आपण रो चेंज करते वेळेस 3 चेन करायची आहे आणि सेम याच्यामध्ये आपल्याला एक डबल क्रोशे करायचे आहे आणि सेम डबल क्रोशेच्यावर डबल क्रोशे असे 16 डबल क्रोशे करायचे आहे आपल्याला. प्रत्येक वेळेस तुम्ही काउंट करू शकता, म्हणजे वाढणार पण नाही आणि कमी पण होणार नाही. 3 चेन प्रत्येक वेळेस करायची आहे आपल्याला. त्यामुळे पट्टीची साईज पण कमी जास्त कुठं होणार नाही, सेम आकारामध्ये दिसेल ती. मी ह्या पट्टीचे 65 रो केलेले आहेत असे. आत्ता एक रो झाला, हा दुसरा. माझे 7 तिलक होते त्यामुळे मी छोटी केलेली आहे. 11 जर तिलक केले तर त्याला 95, 100पर्यंत रो लागतात. म्हणजे आपण आपल्या डोरच्या मेजरमेंटनुसार पट्टीची लेंथ वाढवू शकतो. प्रत्येक खांबावर एक खांब करायचं, डबल क्रोशे करायचे आणि चेंज करते वेळेस प्रत्येक वेळेस 3 चेन घ्यायची. 3 चेन एव्हरी टाइम रो चेंजिंग 3 चेन.
आता तुम्हाला कळालेच असेल की पट्टी कशी करायची आहे. मला साधारण अर्धा एक तास लागला असेल पूर्ण ही पट्टी तयार करायला. मी आता फास्ट फॉरवर्ड केलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही आता ही अशी पट्टी तयार झालेली आहे. 64 रो केलेली आहे मी. आता कॉर्नरचं आपल्याला तयार करायचं आहे. कॉर्नरला आपण जिथे 3 चेनचे घेतले आहे त्या स्पेसमध्ये आपण 3 डबल क्रोशे करायचे आहे आणि नेक्स्ट याच्यामध्ये सिंगल क्रोशे करायचे आहे. अशी आपल्याला बॉर्डर तयार करायची आहे. कॉर्नरला आपण 3 डबल क्रोशे ते केलेले आहे आणि आता पट्टीची बॉर्डर तयार होते. खालच्या साईडनं तर आपण तिलक लावणार आहे. ही वरच्या साईडची बॉर्डर आपण तयार करतो आहे. 3 डबल क्रोशे आणि सेकंड याच्यामध्ये नेक्स्ट याच्यामध्ये सिंगल क्रोशे असं रिपीट ऑल ओव्हर करायचं आहे आपल्याला. अशी छानशी बॉर्डर तयार होऊ लागली आहे ती. ती बघा कशी छान दिसते आहे. 3 डबल क्रोशे आणि नेक्स्ट याच्यामध्ये सिंगल क्रोशे करायचं. नेक्स्ट याच्यामध्ये 3 डबल क्रोशे करायचे. आता लास्ट याला आलो आहे आपण. कॉर्नरला 3 डबल क्रोशे करायचे आहे म्हणजे तो कॉर्नर व्यवस्थित दिसेल. 3 डबल क्रोशे आणि नेक्स्ट याच्यामध्ये सिंगल क्रोशे करायचे आहे आणि पूर्ण असं नेक्स्ट पुढच्या कॉर्नरपर्यंत सिंगल क्रोशेच करायचे आहे आपल्याला. प्रत्येक स्टिचवर सिंगल क्रोशे. सिंगल क्रोशे केल्यानंतर आता कॉर्नरला आपण एक सेम स्टिचमध्ये 3 सिंगल क्रोशे करणार आहे म्हणजे तो कॉर्नर छान गोलाकार दिसेल आणि नंतर 2-3 सिंगल क्रोशे करून आपण राऊंड हा संपवणार आहे. सेम याच्यामध्ये 3 सिंगल क्रोशे करायचे कॉर्नरला म्हणजे तो गोलाकार दिसेल कॉर्नर आणि त्याच्यानंतर 2-3 सिंगल क्रोशे करून 3 सिंगल क्रोशे करून नेक्स्ट स्टिचमध्ये हा राऊंड संपवणार आहे आपण. इकडच्या साईडनं आपण तिलकच लावणार आहे त्यामुळे इकडच्या साईडनं करायची काही गरज नाही आहे. आणि मी ऊल कट करून टाकली आहे. ती ऊल आपण नंतर सुईनं कापून घ्या नंतर आणि त्याच्यामध्ये पट्टीमध्ये बरोबर हे करून फिनिशिंग करून घेऊ आपण नंतर. आता तिलकाला खाली मोती लावायचे आहे. ते ड्रॉप फ्लिपकार्टवर पण मिळतात ते वॉटर ड्रॉप पर्ल्स म्हणतात त्याला आणि मी लोकल याच्यामधून आणलेले आहे. ते दोऱ्यामध्ये त्याला खाली मोती लावून सुईनं चांगले शिवून घ्यायचे आहे. ते बघा मी कसं शिवून घेतले आहे. छान शिवून घ्यायचं आहे आपल्या सुईनं.
स्टिच करून घेतली आहे. व्यवस्थित थोड्या वेळ सोडून ठेवलं का ते व्यवस्थित चिटकेल. आता आपण 4 रो सोडून तिलक जॉईन करणार आहोत. सुईनंच तिलक जॉईन करायचे आहे. तुम्ही स्टिक पण करू शकता, पण सुईनं जास्त मजबूत चिटकवायला जाईल, ते शिवले जाईल ते, आणि व्यवस्थित दिसेल पण. तसं चिटकवू पण शकता तुम्ही. व्यवस्थित असे शिवून घ्यायचे आहे आणि दोन्ही तिलकाच्या मध्ये डिस्टन्स 1 बोटाचं ठेवायचं. प्रत्येक वेळेस तुम्ही 1 बोटाचं असं हे ठेवून दुसरा तिलक जॉईन करायचा आहे त्याला. म्हणजे सेम डिस्टन्स राहील प्रत्येक याच्यामध्ये आणि छान दिसायला पण ते छान दिसेल. हे असे सुंदरसे माऊली तिलक तोरण तयार झाले आहे. थँक्यू.